नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। साधारणतः अगदी जानेवारीपासून ते आतापर्यंत आपण बीएड ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात माहिती घेतली आणि हा जो आजचा व्हिडिओ आहे तर सेकंडलाचा व्हिडिओ आहे। याच्यानंतर आपण शेवटचा व्हिडिओ बीएड कॅप प्रोसेस संदर्भात अपलोड करणार आहोत आणि त्याच्यानंतर ही बीएड कॅप प्रोसेस संपणार आहे। तर यामध्ये आजचा जो महत्त्वाचा व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच बीएड कॅपचा जो चौथा राऊंड आहे तो उद्यापासून प्रसिद्ध होणार आहे। 15 तारखेला जी मेरिट लिस्ट आहे ती प्रसिद्ध होणार आहे। पण लक्षात घ्या की ही जी मेरिट लिस्ट आहे तर इतर कॅप राऊंड जे 1, 2, 3 जे लागले तर याच्याप्रमाणे लागत नाही आहे। तर जेवढे कॉलेजेस तुम्ही दिलेले आहेत तर प्रत्येक कॉलेजच्या मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येत आहे। तर लक्षात घ्या की आपण परत सांगतो की जेवढे तुम्ही कॉलेज ऑप्शन फॉर्म दिलेले आहेत त्या प्रत्येक कॉलेजच्या नावानुसार स्वतंत्र मेरिट लिस्ट पोर्टलवरती प्रसिद्ध होते। प्रत्येक कॉलेजेसमध्ये तुमचा मेरिट त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो। त्यामुळे सगळ्याच कॉलेजमध्ये तुम्हाला मेरिट पाहायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे। तर ही महत्त्वाची बाब जी इन्स्टिट्यूट लेवल जो राऊंड आहे जो संस्था पातळीवरती राऊंड घेतला जातो हे तुम्हाला या राऊंडमध्ये करायचं आहे। साधारणतः 15 तारखेला म्हणजेच उद्यापासून जो कॅप राऊंडचे शेवटचा आहे तर याची मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल आणि 15 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत ही जी कॅप प्रोसेसची ॲडमिशन प्रोसेस आहे म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्ये जायचं आहे, ॲडमिशन घ्यायचं आणि 17 तारखेनंतर बीएड कॅप प्रोसेस पूर्णपणे बंद होणार आहे आणि त्याच्यानंतर बीएड प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार नाही। तर अशा प्रकारे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच बीएड कॅपचा जो चौथा राऊंड प्रसिद्ध होणार आहे तर प्रत्येक कॉलेजेसनुसार तुम्हाला मेरिट लिस्ट पाहता येणार आहे आणि पुढे काही करायचं नाही आहे, तुम्ही मेरिट लिस्ट पाहायचं आहे आणि अलॉकेशन जो फॉर्म आहे त्याची प्रिंट काढून तुम्हाला कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे। तर लक्षात घ्या अनेक कॉलेजेस तुम्ही दिले असतील तर प्रत्येक कॉलेजेसमध्ये तुमचं मेरिट कळणार आहे आणि कुठे तुम्हाला कॉलेज घ्यायचं आहे तर सर्वप्रथम तुम्ही त्या कॉलेजमध्ये कॉल करा, जागा खाली आहेत का विचारा आणि मगच त्या कॉलेजला व्हिजिट करा। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। जर काही तुमच्या शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे यानंतर आपण शेवटचा व्हिडिओ तो म्हणजेच बीएड कॅपची मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाल्यानंतरचा व्हिडिओ आपण देणार आहोत। तर अशा प्रकारे बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।